पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? आपल्याला ट्रिपलेट दिलं तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते कसं ओळखायचं, हे जे प्रश्न आहे तेच आपण इकडे सोडवणार आहोत आणि याच डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणजे लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला समजेल पायथागोरियन ट्रिपलेट काय आणि कसं ओळखायचं. तर पायथागोरियन ट्रिपलेट म्हटलं आणि तुम्ही नाव बघितलं तर तुम्हाला एक आठवलं असेल, ओके पायथागोरियन म्हणजे काहीतरी पायथागोरस बद्दल कनेक्शन असायलाच पाहिजे. ओके बरोबर आहे, पायथागोरस थिअरम बरोबर कनेक्शन आहे. आता पायथागोरस थिअरम म्हटलं तर आपल्याला माहिती आहे पायथागोरस थिअरम हे महान जे गणितज्ञ होते पायथागोरस यांनी आपल्याला हे थिअरम दिलंय. ओके, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं. थिअरम म्हणजे एक स्टेटमेंट असतं, त्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं. ते स्टेटमेंट काय होतं? इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of the hypotenuse is equal to sum of the squares of the remaining two sides. म्हणजे त्यांनी जे रिलेशन दिले हे कशाबद्दल आहे? एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये. आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया, नाव आहे एबीसी. आता राईट अँगल ट्रायंगल म्हटलं म्हणजे या ट्रायंगल मध्ये एका अँगलचं मेजर 90 डिग्री आहे. तर पायथागोरस या मॅथमॅटिशियन हे म्हटलं की हे जे राईट अँगल ट्रायंगल आहे याच्यामध्ये एक रिलेशन आहे, या तिन्ही साइड्स मध्ये यांच्या लेंथ मध्ये एक रिलेशन आहे आणि ते रिलेशन त्यांनी डेव्हलप केलं आणि आपल्याला या स्टेटमेंट मध्ये दिलं, जे आपण यूज करतोय त्याला आपण म्हणतो पायथागोरस थिअरम. आता हे रिलेशन काय? याच्यासाठी हायपोटेन्यूस माहित असायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण हायपोटेन्यूस कशाला म्हणतो? कोणत्या साईडला? जे साइड राईट अँगलच्या समोर आहे. राईट अँगल म्हणजे बी, इकडे बीच्या समोर कोणतं साइड आहे? एसी. म्हणजे एसीला आपण काय म्हणतो? हायपोटेन्यूस. आणि हे जे हायपोटेन्यूस असतं हे या राईट अँगल ट्रायंगल मधलं सगळ्यात मोठं साइड असतं, म्हणजे लॉंगेस्ट साइड आहे ते काय? एसी. व्हेरी गुड. त्यांनी सांगितलं की रिलेशन काय? हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल आहे कशाला? सम ऑफ. सम म्हणजे एडिशन ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड्स म्हटलं तर एबी आणि बीसी यांच्या स्क्वेअरच्या समला इक्वल आहे हायपोटेन्यूस स्क्वेअर. म्हणजे इकडे आपण या फिगर मध्ये बघितलं तर आपल्याला काय मिळणार आहे? एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर असं आपल्याला म्हटलं आहे आणि सांगितलंय या स्टेटमेंट मध्ये. हे तर आपल्याला माहित आहे. तुम्ही सांगणार पायथागोरस थिअरम माहित आहे. तर पायथागोरस थिअरमने आपल्याला फायदा काय झाला की कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपल्याला या तीन पैकी दोन साइडचं लेंथ दिलंय तर आपण तिसऱ्या साइडचं लेंथ फाइंड करू शकतो. ना? व्हेरी गुड. म्हणजे जर आपल्याला एबी आणि बीसी दिलंय आपण एसी फाइंड करू शकतो. आपल्याला एसी आणि एबी दिलंय तर आपण बीसी फाइंड करू शकतो. हे आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठी आपण पायथागोरस थिअरम यूज करतो. चला मग एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, तुम्ही मला सांगा. इकडे एबीचं लेंथ आहे 6 आणि बीसीचं लेंथ आहे 8. तर मला सांगा एसीचं लेंथ काय असणार आहे? तुम्ही सांगणार हो दोन साइड्स माहित आहे, तिसरं साइड फाइंड करायचं एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये, म्हणजे आपण पायथागोरस थिअरम यूज करूया. चला यूज करूया. म्हणजे काय लिहिणार? इन ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे. म्हणजे आपण काय लिहिणार? अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री. खूप महत्वाचं आहे. नंतर आपण लिहिणार हायपोटेन्यूस स्क्वेअर. इकडे हायपोटेन्यूस काय? एसी. म्हणजे आपण काय लिहिणार? एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर आणि याचं रिझन लिहायचं बाय पायथागोरस थिअरम. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपल्याला एबीचं लेंथ माहित आहे. एबीचं लेंथ किती आहे? 6. म्हणजे आपण लिहिणार 6 स्क्वेअर प्लस बीसीचं लेंथ आहे 8 म्हणजे 8 स्क्वेअर. 6चं स्क्वेअर किती? 36 आणि 8चं स्क्वेअर किती? 64. ऍड केलं तर किती येणार आहे? 100. म्हणजे एसीचं स्क्वेअर 100 आहे. म्हणजे एसीचं लेंथ काय असणार आहे? त्याचं स्क्वेअर रूट आणि 100चं स्क्वेअर रूट काय? 10. म्हणजे तुम्ही सांगितलं आपल्याला एसीचं लेंथ मिळालं आहे. ओके. आता राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर याचे जे तीन साइड्स आहेत, बाजू आहेत, यांचं लेंथ आपल्याला इकडे दिले ना 6, 8 आणि 10. आता लेंथ एका साइडचं म्हटलं तर ते डिनोट जे करतं ते नंबर कोणतं नंबर असतं? नेहमी नॅचरल नंबर असणार ना, कारण लेंथ कॅन नेव्हर बी निगेटिव्ह आणि ते 0 पण नसतं. म्हणजे आपण काय सांगतो हे काय असणार आहे? हे नंबर्स काय? नॅचरल नंबर्स. म्हणजे जेव्हा तुम्ही हे तीन नंबर्स बघताय तिकडे 6, 8 आणि 10, हे जे तीन नंबर्स आहेत इकडे एक कंडिशन सॅटिस्फाय केलं आणि हे जे तीन नंबर्स आहेत ना, या तीन नंबर्स म्हटलं तर त्याला आपण ट्रिपलेट म्हणतो आणि या ट्रिपलेटला आपण म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट.
आता तुम्हाला काही लक्षात आलं का, काही समजलं का पायथागोरन ट्रिपलेट काय असतं? ओके, पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे एक सेट ऑफ नॅचरल नंबर्स, किती नंबरचं? 3 नंबरचं, जे हे कंडिशन सॅटिस्फाय करते. कंडिशन सॅटिस्फाय करते. ओके, तुम्ही सांगणार पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम म्हणजे ते साइन्स असतं, पण हे लेंथ आहे ना, म्हणजे आपण फक्त नंबर बद्दल बोलतोय. बरोबर. म्हणजे हे 10, 6 आणि 8 जे आहेत यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. ते रिलेशन काय? पायथागोरस थिअरम मध्ये मोठं साइड जे आहे, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. म्हणजे मोठं साइड म्हणजे इकडे मोठं नंबर. म्हणजे आपल्याला माहित आहे, जर आपल्याला एक ट्रिपलेट दिलं आहे नॅचरल नंबरचं आणि तिकडे जे मोठं नंबर आहे त्याचं स्क्वेअर जर बाकी दोन्ही नंबर जे आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या समला जर इक्वल असलं तर ते जे ट्रिपलेट आहे त्याला आपण पायथागोरन ट्रिपलेट असं म्हणू शकतो. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला हे समजलं. म्हणजे जर आपल्याला पायथागोरन ट्रिपलेटला डिफाईन करायचं स्टेटमेंट मध्ये, म्हणजे एकदम सोपं आहे. काय ते? सेट ऑफ नॅचरल नंबर्स, 3 नंबर्स. म्हणजे आपण असं लिहू शकतो, इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 नंबर्स, देन द ट्रिपलेट इज कॉल्ड अ पायथागोरन ट्रिपलेट. म्हणजे आपल्याला आता समजलं की पायथागोरन ट्रिपलेट, आपण कोणत्या ट्रिपलेटला पायथागोरन ट्रिपलेट म्हणतो ते समजलं. आता जर आपल्याला एक ट्रिपलेट दिलंय आणि ओळखायचंय की ते पायथागोरन ट्रिपलेट आहे की नाही, ते तुम्ही करू शकता. चला मी एक प्रश्न देतो आता. इज 11, 60 and 61 अ पायथागोरन ट्रिपलेट? हे पायथागोरन ट्रिपलेट आहे का हे आपल्याला ओळखायचंय. तर आपण काय करूया, मोठ्या नंबरचं स्क्वेअर, इकडे मोठा नंबर म्हणजे कोणतं आहे? 61. म्हणजे 61चं स्क्वेअर करूया. 61चं स्क्वेअर करा करा करा, बघा तुम्ही सांगा मला काय येणार आहे. काय ते? 3721. व्हेरी गुड. आणि याला आपण मार्क करूया रिझल्ट नंबर 1. आता बाकीचे दोन नंबर्स आहेत कोणते ते? 11 आणि 60 यांचं स्क्वेअरचं सम करायचं. म्हणजे 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. 11 स्क्वेअर म्हणजे किती आलं? 121. आणि 60चं स्क्वेअर म्हणजे 3600. आता याला ऍड करा म्हणजे किती येणार आहे? 3721. व्हेरी गुड. हे आलं आपलं रिझल्ट नंबर 2. म्हणजे आपल्याला 1 आणि 2 हे दोन्ही स्टेटमेंट बघून आपल्याला काय समजलं की 61चं स्क्वेअर आणि 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर ते सेम आहे. म्हणजे आपण लिहू शकतो 61 स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. कुठून आलं? फ्रॉम 1 and 2. म्हणजे या तीनही नंबर्सनी, हे ट्रिपलेटनी हे कंडिशन सॅटिस्फाय केले. आणि जर हे कंडिशन सॅटिस्फाय झाले म्हणजे आपल्याला माहित आहे की हे ट्रिपलेट पायथागोरन ट्रिपलेट आहे आणि आपण असं लिहू शकतो. म्हणजे आता तुम्हाला पायथागोरन ट्रिपलेट ओळखायचंय, तर कसं ओळखायचं ते समजलं. जर हे रिलेशन ट्रू झालं म्हणजे ते आहे पायथागोरन ट्रिपलेट. जर ते स्क्वेअर्स इक्वल नाही झालेत म्हणजे तुम्ही सांगणार हे पायथागोरन ट्रिपलेट नाही. म्हणजे हे आता तुम्हाला समजलं. आणि तुमचं जे प्रश्न होतं स्टार्टिंगला त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. आवडलाय व्हिडिओ म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला सिमिलॅरिटीचं 1.3 बघायचंय तर इकडे क्लिक करा. 1.4 बघण्यासाठी इकडे क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप स्माइलिंग, कीप शेअरिंग अँड कीप लर्निंग.